नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. तर सुरुवातीला इथे मी 1 कप पोहे घेतलेत. जाड किंवा पातळ कोणतेही पोहे तुम्ही ते घेऊ शकता. आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर असे पाणी घालून 2दा मी पोहे स्वच्छ धुवून घेतले आणि यानंतर यातलं सगळं पाणी मी काढून टाकले. आता हे पोहे अशीच आपण 5 मिनिटं बाजूला ठेवून देऊया, म्हणजे ते अगदी सॉफ्ट होतील. आता इथे मी 3 ब्रेड स्लाइस घेतल्यात. इथे मी ब्राऊन ब्रेड घेतला आहे, तुम्ही व्हाईट ब्रेड घेतला तरी चालेल. आता मिक्सरमध्ये हा ब्रेड घालून आपल्याला याचे ब्रेड क्रम्स करून घ्यायचे आहेत. तर इथे ब्रेडचे मोठे मोठे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालते. आता हा ब्रेड आपण बारीक करून घेऊया. तर इथे मी ब्रेड क्रम्स करून घेतलेत. तर 5 मिनिटांमध्ये आपले पोहेसुद्धा अगदी सॉफ्ट झालेत आणि इथे ब्रेड क्रम्ससुद्धा तयार आहेत. आता आपण हे दोन्हीही मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया, म्हणजे आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल. तर इथे मी एक मोठा बाउल घेतला आहे. यामध्ये सगळे पोहे काढून घेऊया. घरी असलेल्या नेहमीच्या साहित्यामधून ही रेसिपी खूपच मस्त तयार होते. आता या पोह्यांमध्येच ब्रेड क्रम्स घातलेत. हे आता दोन्हीही आपण एकजीव करून घेऊया. पोहे आणि ब्रेड क्रम्स एकत्र करायचे. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया. तर इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला. यानंतर इथे मी अर्धा कप मटार घेतला आहे. मटार थोडंसं मी वाफवून घेतलं आधी. यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. मिरची तिखट नाही आहे, त्यामुळे मी जास्त प्रमाणात घेतले. यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता घातला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता यामध्ये अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे. तुम्ही आलं लसूण किसून घातलं तरी चालेल. यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं. अर्धा चमचा इथे मी चाट मसाला घातला आहे. यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मी मीठ घातलं. आता हे सगळं आपण एकजीव करून घेऊया. सगळे मसाले, ब्रेड क्रम्स आणि पोहे जे आपण सगळं साहित्य घातलं आहे ते सगळं छान एकजीव करून घ्यायचं. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा घालू शकता. किसलेला गाजर घालू शकता किंवा स्वीट कॉर्न घालू शकता. बारीक चिरलेला कोबीसुद्धा घालू शकता. हे सगळं मिक्स केल्यानंतर हे थोडंसं कोरडं आहे, तर याला थोडंसं मॉइश्चर येण्यासाठी मी इथे 2 चमचे दही घालते. दही जर घरी नसेल तर तुम्ही इथे 2 चमचे पाणी घातलं तरी चालेल. फक्त हे थोडंसं आपल्याला ओलसर करून घ्यायचं आहे. आता हे सगळं मी मिक्स करून घेते आणि याचा गोळा तयार करून घेते. तर इथे मी हे मळून घेतलं आहे असं. आता याच्यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि याच्या टिक्क्या बनवायच्या आहेत. तुम्हाला हवा तो आकार तुम्ही याला देऊ शकता. थोड्याशा चपट्या बनवायच्या, कारण आज आपण या टिक्क्या किंवा वडे शॅलो फ्राय करणार आहोत, त्यामुळे थोडेसे चपट असे करून घेते मी. तर असे इथे मी वडे तयार करून घेतलेत. आता हे आपण फ्राय करूया. तर इथे गॅसवरती मी एक पॅन गरम करत ठेवला आहे आणि यामध्ये मी 3 ते 4 मोठे चमचे तेल घातलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये त्या टिक्क्या घालायच्या आहेत. एका बाजूने फ्राय झाल्यानंतर आपण उलटून घेऊया. इथे आज आपण बाइंडिंगसाठी ब्रेड वापरला. जर तुमच्याकडे ब्रेड नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ इथे वापरू शकता, किंवा जर तांदळाचं पीठसुद्धा नसेल तर बेसन वापरलं तरी चालेल. तर दुसऱ्या बाजूने सुद्धा छान फ्राय झाल्या त्या टिक्या.
तर दोन्ही बाजूने छान गोल्डन ब्राऊन रंग आल्यानंतर आपण या टिक्क्या काढून घेऊया। याच्यातलं सगळं तेल असं निथळून घेतलंय मी आणि अशाच आता उरलेल्या टिक्क्यासुद्धा आपण फ्राय करून घेऊया। तर इथे सगळ्या माझ्या टिक्क्या तयार आहेत आणि मी ते टोमॅटो सॉस बरोबर सर्व केल्यात। तुम्ही कुठल्याही चटणी बरोबर सुद्धा सर्व करू शकता, चवीला खूपच मस्त लागतात। तर नाश्त्यासाठी तुम्ही अगदी झटपट ह्या टिक्क्या किंवा वडे बनवू शकता। घरी असलेल्या नेहमीच्या साहित्यातून खूप छान असा नाश्ता तयार होतो। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।